वेग होता आणि असा सरस्वतीचा बाळ असा सरस्वतीचा बाळ लागात नाही तर जगात एक होता. जगात एक होता. सुधरला आता सेवक आहे भजन म्हणून राहिला पाट्याच्या राजू भाऊ काळे खूप चालू पेल होते पहिले पण आता सुधरले मार्गात आले बाबाच्या सुधरले भजन सुंदर करायला लागले म्हणून मला मनात काय पा
तुम्ही आपली या प्रतिष्ठा खरोखर आहे का नाही? तुम्ही व्यसनात डुबून होत्या तेव्हा मार्गात येण्याच्या पूर्वी आणि व्यसनापायी सर्व घर जमीनदार विकून टाकते. असं कितीतरी त्या दुःखी कष्टी मानव या मार्गामध्ये आले आणि कशापायी त्याचं घर जमीनदार गेलं? त्या दारूपायी, त्या व्यसनापायी. पण या मार्गात आल्यानंतर त्यांना योग मिळाला. जे गेलं होतं ते परत मिळालं. कुठे मिळालं? या मार्गामध्ये. आणि या मार्गात यायचं असलं तर काय करणं पडते? पहिले परिवाराला घेऊन मार्ग दर्शनाकडे जावं पडतं. आता पहिले आपले मामा ढोलक मास्टर, त्याच्या आधी आपल्याजवळ होते ढोलक मास्टर गजबो, बरोबर? तेही व्यसन करून येत होते. कधी लावून घे, भट्टाचा आदर राहिला तो कधी लावून घे. आता नाही यायचं असेल काय करणार आहे? काय बहाणा सांगू? पण ते झालं कसं होतं मामा माहित आहे का? तिथे पण घेत नाही मामा. शुद्ध शाकाहारी आहे, मांसाहारी नाही. सर्व बंद आहे मामाचं. दारू व्यसन सर्व बंद आहे. मामाला कधी घेतलीच नाही. पण मी काय म्हणतो, मामा जसे दिसते का नाही आता तसे दिसत होते. कोण? हाता पायाच्या झाल्या काळ्या. अरे हाता पायाच्या झाल्या काळ्या, तरी पण भट्टीवर गेला भाड्या. काय म्हणतो? हाता पायाच्या झाल्या काळ्या, तरी पण भट्टीवर गेला भाड्या. आणि गेला म्हणजे डोक्या वाया गेला. गेला म्हणजे डोक्या वाया गेला. दूरच्या मामाच्या दूरच्या मामा. पण तसंच आता पाहायचा काढा त्याला ढोलीक वाजू थोडेसे थकले. पण आता नवीन निघून राहिला मामाजीचा. किशोर भाऊला काम नाही करत, त्याची घरवाली सांगितलं होतं ते सांगत होतो. आता आपल्यापाशी मार्गात येण्याच्या पूर्वी आपण व्यसनात डुबून होतो आणि बायको नवऱ्याने शिवा देत होती का कामाला जात नाही. पण आता बी असे आहे, सेवक आता बी असे आहे का ते कामाले जात नाही. कामाले जात नाही. आता कसं आमच्याजवळ एक सेवक आहे. आमच्याजवळ एक सेवक आहे दादाजी, मागून बसल्या. कामाले जात नाही. आपल्या पत्नीले पाहतो कधी कधी जाते. त्याची कंपनी बंद झाली तर काय करणार? पण त्याच्यासाठी एक काम आहे. कोणतं काम आहे सांगू का? आपले किशोर भाऊ आहे ना, किशोर भाऊ नागतोडे, आमचे मोठे भाऊ. उभे व्हा, थोडे उभे व्हा. वाहन थोडे उभे. आता जाऊ. आमचे किशोर भाऊ आहे, त्यांना कामाची खूप गरज आहे. तर त्याच्यासाठी एक काम आहे. कोणतं आहे ना मामा? मामा ते काम करू शकते आणि ते तयार झाले पाहिजे. तर काम सांगतो मी. कोणतं आहे? अरे काढून ठेवा मी सीताडी. काय काढणं बोलत त्याच्यासाठी? मिशी दाढी काढणं बोलत. कामच कसं आहे? कोणतं आहे? आपल्या मामासोबत जाणं बोलत द्यायले. मामा बरोबर लावून देते का? कामच कसं आहे ना. आता मामा जाते आपल्या कंपनीमध्ये
हो ठोकाले हो बरोबर काय ठोकते ढोलक ढोलक ठोकते हो तर त्याच्यासोबत आपले किशोर भाऊ बी जातील तर दोन पैसे मामाली भेटत ना भाऊली भेटत भाऊले भेटतात. पण त्यासाठी आपल्याला काय करणं बोला काढून ठेवा मी सिही दाढी घरी बसून नेचा साडी तुम्ही बरोबर कसे झालेले पिसे बसती आले मी सांगतो खऱ्या आहा सांगतो हा आणि तुमच्यापेक्षा बाया बऱ्या गावातल्या, तुमच्यापेक्षा बाया बऱ्या गावातल्या, तुमच्यापेक्षा बाया बऱ्या गावातल्या, तुमच्यापेक्षा बाया बऱ्या गावातल्या. गरीब सोन्याचे दातारे, तुम्ही लग्नाचे झालेले पिसे, बसती आहे मी सांगतो खऱ्या. तुमच्यापेक्षा बाया बऱ्या गावातल्या, तुमच्यापेक्षा बाया बऱ्या गावातल्या, आहे का नाही हो याच्यापेक्षा तर बाया बऱ्या ज्या त्या आपल्या निंदाले मिरच्या तोडाले बरोबर आहे जाते का नाही पण माणसं घरी बसते म्हणजे सेवक घरी बसते आणि शेवटी शेतामध्ये कामाला जाते आता कशी जाऊन असून राहिले जी तुम्ही आता किशोर वाणी येऊन उद्या बाजू काकू गेले का कामाला गेल्या आणि तुम्ही इथं आमचे भजन ऐकून राहिले का म्हणून आपण या मार्गात आलो अगोदर जे काही होतं ते अगोदर होतं पण आता मार्गात आलो आपण परपंच करू परमात्मा आपल्याला साधवायचे आहे नुसतं काम केल्यानं होईल का नाही आणि नुसतं भजन गावण्यात बी होणार नाही म्हणून मानते की बाबा जुमदेवजीला आपल्याला मानते की बाबा जुमदेवजीचा शब्द तो मंडळाला आहे आणि मंडळाचा शब्द मार्गदर्शकला आहे आणि मार्गदर्शकचा शब्द सर्व सेवकाला आहे म्हणून मला म्हणायचं का बा म्हणजे का या मार्गाच्या मार्गदर्शक म्हणजे मार्ग दाखविणारा या मार्गाच्या रस्ता दाखविणारा म्हणजे मार्गदर्शक म्हणून कोणाकडे जाणं पाहिजे मार्गदर्शकाकडे
शकते. जेवढा शक्ती जेवढा पावर आपल्या या मार्गामध्ये आहे. म्हणून सर्व देऊन गेलो मार्गदर्शक सांगतो तुझे करावं तयारी. मार्गदर्शक सांगतो तुझे करावं तयारी. आपण भवनात जाऊया सर्व आपण भवनात जाऊया कार्य बघत करूया. हे सर्व मिळून येऊन जाऊया. आणि मार्गदर्शकाकडे गेल्यानंतर आपले मार्गदर्शक आपले विचार मांडतात आणि त्याला कोणते दुःख आहे त्याच्या दुःख ऐकून घेतात आणि त्याचं निवारण करतात. आणि त्याला 5 रुपयाची आता 10 रुपयाची होत असत नियमावली. 10 रुपयाची नियमावली हे सुद्धा मार्गदर्शक देते. त्यासाठी देते मार्गदर्शक त्या ड्रायव्हर मध्ये ठेवाले का नाही हं? नाही मार्गदर्शक सांगते का होते तुम्ही सांगता का ड्रायव्हर मध्ये ठेवायला सांगता का वाटायला सांगता. शोकेसमध्ये ठेवायला सांगतो. शोकेस मध्ये ठेवायला सांगते हो म्हणून शोकेस मध्ये ठेवते नाही. हो पण भानतेली बाबा तुमचे विचार काय होते त्याच्यामध्ये सर्व दिलं आहे. तर परमेश्वराची प्राप्ती कशी होईल आणि आपल्याला कार्य कसे करायचे आहे सर्व नियमावली म्हणते त्याला. सर्व नियम आपल्याला काय पाळायचे आहे काय करायचे आहे काय नाही करायचे आहे सर्व त्या नियमावली दिला आहे. म्हणून मला म्हणायचं काय बा
सांगितलं, हो पण मार्गदर्शकाचे शब्द आपण ऐकतो का? तात्पुरते मार्गदर्शकाचे शब्द आपण शब्दाचे पालन करत नाही तर का हो. बाबाच्या शब्दाचे पालन करू? होत नाही तसं. कारण मंडळ मी सांगते, बाबाचे शब्द मंडळाला आहे, हो. आपणच म्हणतो बाबाचे शब्द मंडळाला मंडळाला आहे आणि मंडळाचे शब्द मार्गदर्शकला आहे आणि मार्गदर्शक शब्द कोणाला देते? आपल्या सेवकाला देते. पण त्या शब्दाचे पालन आपण करतो का? नाही करत. तर बाबाच्या शब्दाचे पालन का करू? पण मांडेजी बाबा जुंडेजीनं म्हटलं का माझ्या भवनात नाही आले तरी चालत, आश्रम मध्ये नाही आले तरी चालत, पण माझ्या भगवत कार्याच्या चर्चा बैठकमध्ये जा. तिथं सर्व आपल्याला सर्व मिळत. तत्व शब्द नियम, सगळ्यांची विनंती, सायंकाळची प्रार्थना, त्याच्या सर्वात सारांश, त्याचा अर्थ आपल्याला त्या चर्चा बैठकमध्ये कळत. म्हणून सत्य मर्यादा प्रेमाची आहे बाबाची शिकवण. बाबाची शिकवण कशी आहे? सत्य मर्यादा प्रेमाची. आपण सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये म्हणतो बाबांनी भगवत गुणाचे तीन शब्द दिले. कोणाचे? भगवत गुणाचे तीन शब्द दिले. ते कशासाठी दिले? फक्त प्रार्थनेमध्ये मनापुरते दिले आहे का? नाही. तर आपण फक्त प्रार्थनेमध्ये म्हणतो, रोज म्हणतो, पण त्याच्या आत्मसात आपल्या अंतःकरणामध्ये टाकत नाही, त्याचा अर्थ आपण काढत नाही. सत्य म्हणजे काय? सत्य म्हणजे परमेश्वर भगवान बाबा हनुमानजी आहे. आज मी ते भवरूपी विराजमान आहे. मर्यादा कोण आहे? आपले भांडेजी बाबा जुंडेजी आहे. आणि प्रेम हे आई आहे. जशी आपली आई आपल्याला लहान असतो तेव्हा आपण लढत असतो, तर आपली आई आपल्याला पत्राची धरते आणि लढू नको म्हणतो, आपल्याला चूक ठेवते. त्याप्रमाणे आपली वाराणसी आई सर्व सेवकाची जाती वाराणसी आई आहे. म्हणून आपल्या मातेजी बाबा जुंडेजीनं सत्य मर्यादा प्रेमाची शिकवण दिली आहे. आपल्याला सर्व सिंदुरी घालून दिली आहे, पण आपल्याला ते बरोबर वापरायची आहे. ते संपणार नाही. तुम्ही किती घ्या, सागर भरलाय, त्याच्याबद्दल किती तुम्ही काढा तरी ते कधी संपू शकणार नाही. म्हणून मला म्हणायचं काय, सत्य मर्यादा प्रेमाची आहे बाबाची शिकवण. शब्द नियमाने तुम्ही करा हो पालन. काय म्हणत आहे? आपल्याला फक्त काय करायचं आहे? चार तत्वाची सगळं 5 नियमाचे पालन करायचं आहे. जास्त सांगितलं का? नाही. 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद, याच्या पुढे सर्व तत्व शब्द नियम